वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार हा तुमचा आणि आमचाच आहे. आता त्यांना दुसरं काहीतरी नाव ठेवायला पाहिजे. काय उबाटा आहे वाटतं, उठा बसा संघटना. काँग्रेस 328 जागा लढवून फक्त 99 जागा जिंकले. काटावर पण पास नाही झाले. पण एवढा उन्माद, जसं काय देशामध्ये काँग्रेसचं सरकार आलं, इंडिया अलायन्सचं सरकार आलं, इथे 12 जागांवर हरलेली उबाटा जीत का जश्न मना रही है. आता हीच लावायला लागेल ना भाषा. जीत का जश्न मना रही है. गिरे तो भी टांग ऊपर, ही मन लागू होते ना. ते जाऊ दे, ते रामदास भाई बोलतील. दूधखुळ पोरगही सांगेल, उबाटा काँग्रेसच्या वोट बँकेमुळे जिंकलेली आहे. आणि त्या वोट बँकेने त्यांना तारलंय. अरे 21-22 जागा लढून 9 जागा आल्या. आणि म्हणून सत्तेसाठी विचार, बाळासाहेबांचे विचार सोडणारे, त्यांना काय म्हणायचं, विचार सोडणारे हे लाचार. आणि काँग्रेसला गाडण्याची भाषा नेहमी बाळासाहेब करायचे. या काँग्रेसने बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. याच काँग्रेसला मतदान करताना उबाटाचे हात थरथरले कसे नाहीत. ज्या बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला, त्या काँग्रेसला मी मतदान करणार हे अभिमानाने सांगणारे बाळासाहेबांचे विचारांचे वारस कसे होऊ शकतात. आणि म्हणून बाळासाहेबांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील. आणि म्हणून आणखी काय बोलायचं त्यांच्याबद्दल. दक्षिण मुंबईमध्ये यामिनीताईंचा पराभव झाला. भायखळा, मुंबादेवी या ठिकाणच्या मतदानाची आकडेवारी मी तुम्हाला मुद्दाम इथं सांगतोय. पोलिंग स्टेशन नंबर 25 मोहम्मद उमर रोड, आपल्याला किती मतं मिळाली? 4. त्यांना किती मिळाली? 542. बूथ नंबर 202 मिर्झा गालिब मार्ग, त्यांना मिळाली 797. आपल्याला किती मिळाली? 5. इथल्या 33 पोलिंग स्टेशनवर आपल्याला फक्त 187 मतं, त्यांना 17,816 मतं. मुंबादेवीची हीच परिस्थिती.